नाही काका पुतण्याची लढाई नाही, पूर्ण काका ग्रुपच येणार आहे. काय कारण आहे असं की नऊच्या इकडे नऊ सगळे पुतणे जे आहेत सगळे 9च्या 9 येणार आहे. काका सुद्धा हळूहळू पाठीमागे येतील. दाढी डोंगर बघून झालेला आहे त्यांचा आता त्यांना वास्तवाचं भान आलेलं आहे. लक्षात उद्याची लोकसभेमध्ये मताधिक्य लक्षात आल्यावर पवार साहेबांचं ते परत परतीला पवार लागतील. शेवटी मतदान पाहिजे ना. गुवाहाटीला जाऊन मतदान थोडंच मिळणार. मतदान ही पवार साहेबांच्या पाठीमागे आहे. कधी होईल प्रवेश? मग आता पवार साहेब कळवतील त्यानुसार होईल प्रवेश. किती म्हणले पवार साहेब काय बोलला? पवार साहेब म्हणजे सांगोल्यात आपण प्रवेश कार्यक्रम घेऊ. हां त्यानुसार आमचं आता पुढील नियोजन ठरत आहे हां. प्रवेशासाठी कधी घ्यायचा ते. तुम्ही मग कधी प्रवेश करता? आणि या या आता एक राज्यात काका पुतण्याची लढाई परत एक पाहायला मिळते. नाही काका पुतण्याची लढाई नाही, पूर्ण काका ग्रुपच येणार आहे. काय कारण आहे असं की 9च्या इकडे 9 सगळे पुतणे जे आहेत सगळे 9च्या 9 येणार आहे. काका सुद्धा हळूहळू पाठीमागे येतील. एवढं म्हणजे ते झाडी डोंगर मग काय दाढी डोंगर बघून झालेला आहे त्यांचा आता त्यांना वास्तवाचं भान आलेलं आहे. लक्षात उद्याची लोकसभेमध्ये मताधिक्य लक्षात आल्यावर पवार साहेबांचं ते परत परतीला पवार लागतील. अशी कुठली कारणं आहेत की त्यांना शरद पवारांकडे यावं लागतंय? कारण की ते ऑलरेडी एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत आणि गुवाहाटीला जाऊन देखील त्यांनी एक मोठं त्याच्यानंतर त्यांचं नाव प्रस्थापित झालं होतं. आता पुन्हा एकदा ते शरद पवारांकडे येण्याचं कारण काय? शेवटी मतदान पाहिजे ना. गुवाहाटीला जाऊन मतदान थोडंच मिळणार. मतदान ही पवार साहेबांच्या पाठीमागे आहे. कधी होईल प्रवेश? मग आता पवार साहेब कळवतील त्यानुसार होईल प्रवेश. किती पुतणे तुम्ही सगळे? आम्ही 9 जण पुतणे आहोत. 9च्या 9 प्रवेश काकाशी बोलणं झालंय काय? काय बोलतील आता घरी काका येण्याची शक्यता आहे म्हणजे. काका येतील पर्याय. ठीक आहे.